न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सबाबत माझं संशोधन. एका पुस्तकांच्या दुकानात मी सहज पुस्तकं चाळत होतो. पाहता पाहता डॉक्टर केनेथ कूपर यांचं अँटीऑक्सिडंट रिव्होल्यूशन, थॉमस नेल्सन 1994 या नावाचं एक पुस्तक दृष्टीस पडलं. डॉक्टर कूपर यांच्या एरोबिक एक्झरसाइज आणि रोगप्रतिबंधन या बाबतीत विशेष ज्ञानाबद्दल माझ्या मनात खूप आदर होता. डॉक्टर कूपर यांनी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या एका रोगावस्थेचं वर्णन केलं होतं. त्यांनी असा निर्देश केला होता की अशा प्रकारच्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे जुना आजारांमधील प्रमुख कारण आहे. आरोग्यविषयक समस्यांबाबत कशामुळे नेमकं काय आणि कसं होतं हे समजणार होतं. मी ताबडतोब ते पुस्तक उचललं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जगण्यासाठी ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे, म्हणून तर त्याला प्राणवायू असं संबोधतात. पण अनेकांना हे माहीत नाही की हा ऑक्सिजनही शरीराला घातक ठरू शकतो. हा विरोधाभास आहे. 70% लोक ऱ्हासकारी दीर्घकालीन आजारांचं मूळ कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा फ्री रॅडिकल्समुळे होणारा पेशीतील बिघाड हेच असतं, असं शास्त्रीय संशोधनानं निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे. लोखंड गंजणं किंवा कापलेलं सफरचंद मातकट दिसू लागणं यामध्ये जी प्रक्रिया घडते तीच ऱ्हासकारी प्रक्रिया घडल्यामुळे कर्करोग, पक्षाघात, हृदयविकार, मल्टिपल स्क्लेरोसिस, स्मृतिभ्रंश, मॅस्क्युलर डिजनरेशन यासारखे भयंकर आजार होतात. बरोबर आहे, आपण खरोखरच आतून गंजत असतो. मी वर सांगितलेला प्रत्येक आजार हा ऑक्सिजनच्या घातक परिणामांमुळे होतो. खरं सांगायचं झालं तर वृद्धत्वाच्या प्रक्रियेमागील कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हेच आहे. याशिवाय अन्न, पाणी, हवा यातील प्रदूषणांची सेनाच आपल्या शरीरावर सतत हल्ला करीत असते. आपल्या तणावजन्य जीवनशैलीची यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. जर आपण या दुष्परिणामांपासून स्वतःचा बचाव नाही केला तर पेशींचा ऱ्हास सुरू होतो आणि मग शेवटी रोग उत्पन्न होतो. आणि म्हणूनच या पुस्तकात जे सत्य उघड करून सांगितलं आहे ते आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे शरीरावर विघातक परिणाम का आणि कसे होतात हे समजल्यानंतर जुनाट ऱ्हासकार आजारांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. उदाहरणार्थ, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे घातक परिणाम पेशींमधील गुणसूत्रांवर म्हणजे DNAवर होतात. म्हणजे कर्करोग होण्यामागील खरा खलनायक हाच असणार. अर्थात कर्करोग प्रतिबंधनासाठी अँटीऑक्सिडंट्सचा खूप उपयोग होण्याची शक्यता आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे संधिवात, मल्टिपल स्क्लेरोसिस, न्यूपल्स, मॅक्युलर डिजनरेशन, मधुमेह, कंपवात, क्रोहन्स डिसीज हे आजारसुद्धा संभवत असल्यामुळे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सचा उपयोग या आजारांना आळा घालण्यासाठी किंवा अशा आजारातून मुक्त होण्यासाठी होऊ शकतो. या पुस्तकात डॉक्टर कूपरनी डलास येथील आपल्या एरोबिक सेंटरमधील ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोमचा अभ्यास अनुभवाबाबत नमूद केलं आहे. डॉक्टर कूपरना दिसून आलं की आत्यंतिक सराव करणाऱ्या काही ॲथलेट्सना शेवटी गंभीर चिरकालीन आजारांना बळी पडावं लागतं. या सर्वांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची लक्षणं दिसून आली. या लक्षणांची यादी फायब्रोमायल्जियाच्या लक्षण समूहाशी खूप मिळती जुळती होती. मला आश्चर्याचा धक्काच बसला. म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे फायब्रोमायल्जियाही होऊ शकतो. माझी पत्नी आणि इतर अनेक रुग्ण हाय क्वालिटी अँटीऑक्सिडंट्स घेतल्यामुळे बरे झाले, याच्यामागे हेच कारण असावं का? त्यामुळे मी ऑक्सिजनच्या काळ्या बाजूंचा शोध घेण्यास सुरुवात केली. डॉक्टर कूपरच्या वक्तव्यांमुळे माझं कुतूहल इतकं जागृत झालं की त्यांनी उद्घृत केलेलं संशोधन आजमावून पाहावंसं मला वाटू लागलं. वैद्यकीय साहित्यात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसबद्दल जी माहिती मिळेल ती मी धुंडाळू लागलो. गेल्या 1 वर्षात मी 1300पेक्षा अधिक वैद्यकीय संशोधनांच्या अहवालांचा अभ्यास केला. त्यामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सचा चिरकालीन आजारांमध्ये कसा उपयोग होतो याबाबत प्रयोग केले होते. ते सर्व प्रयोग डबल ब्लाइंड, प्लासिबो कंट्रोल मेडिकल स्टडीज अशा पद्धतीने होते, जे डॉक्टरांमंडळींना पसंत असतात. त्यापैकी अधिकांश प्रयोगातून हेच निदर्शनाला आलं की ज्यांनी पुरेशा प्रमाणात न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेतली त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली.
मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे प्रमाण शिफारस केल्या जाणाऱ्या दैनंदिन मात्रेपेक्षा म्हणजे RDA रेकमेंडेड डेली डोसेस बऱ्यापैकी जास्त होतं.